जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख. येळाकेळी ते सेलू सिमेंट रस्त्याच्या कामामध्ये प्रचंड भ्रष्टाचार, बांधकाम विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष, नागरिकांचे बेहाल. येळाकेळी ते सेलू सिमेंट रस्त्याच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार होत असून या सिमेंट रस्त्याचं काम 1 वर्षापासून अजूनही अर्धवट आहे. या रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनींकडून संपूर्ण रस्ता खोदून ठेवण्यात आला असून ठिकठिकाणी मुरुम व गिट्टी पडून असल्यानं या रस्त्यावरून वाहनधारकांना जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याचं काम दुगती असून आतापर्यंत काही ठिकाणी एकाच मार्गाचं काम पूर्ण झालं असून काही रस्त्याचं काम अजूनही अपूर्णच आहे. या रस्त्यावरून दुचाकी, चारचाकी वाहनांचे मोठ्या प्रमाणात अपघात होत असून नागरिकांचा जीव धोक्यात आलाय. या कंपनीकडून मनमर्जीप्रमाणे काम करण्यात येत असून याकडे संबंधित बांधकाम विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे. संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या परिसरातील येळाकेळी, शीर, समुद्रपूर, बाभुळगाव, सुरगाव, रेहके येथील गावकऱ्यांनी संबंधित ठेकेदारांची भेट घेऊन तक्रार केली असता संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आम्ही 30% कमिशन पहिलेच दिल्यामुळे आमचे काहीच होत नाही असं ठेकेदारांचं सांगितलंय. या रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी रेहकीचे माजी सरपंच राजू झाडे, येळाकेळीचे माजी सरपंच रविशंकर वैरागडे, शीर समुद्रपूरचे सरपंच अतुल महाजन, सुरगावचे सरपंच गोलू शेख यांनी केली आहे. दिलीप पिंपळे, जनसंग्राम न्यूज, वर्धा.